जय महाराष्ट्र। मी आशुतोष पाटील। आपल्या देशासाठी भारत मातेचा एक सुपुत्र शहीद झालाय। महाराष्ट्राला गर्व आहे। हा वीर आपल्या नाशिकचा आहे। श्रीनगरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात भारतीय हवाई दलाचे पायलट नाशिकचे निनाथ मांडवगणे शहीद झाले आहेत। या शहीदाच्या सर्वोच्च बलिदानाची बातमी आणि बरंच काही आपण आता पाहणार आहोत। निनादचं बलिदान सर्वोच्च आहे, पण यापूर्वी या घडीची एक मोठी बातमी येते। भारताच्या तीनही दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानच्या खोटेपणाचा बुरखा फाडलाय। इतिहासात पहिल्यांदाच तीनही दल अर्थात भूदल, नौदल आणि वायुदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांनी भारताच्या यशाचे आणि पाकिस्तानच्या खोटेपणाचे पुरावे दाखवले आहेत। पाकिस्तानकडून क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचे पुरावे भारतीय लष्कराने सादर केले आहेत। यावेळी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय, पाकिस्तानी विमानं 27 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत आली होती। पाकिस्ताननं भारतीय सैन्याच्या ठिकाणांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। पाकिस्तानच्या F-16 विमानाला यामध्ये पाडण्यात भारताला यश आलंय। 2 बॉम्ब पाकिस्तानकडून टाकण्यात आले, मात्र त्यात काही नुकसान झालं नाही। पाकिस्तान सातत्यानं खोटं बोलतोय। आधी पाकिस्तानने 2 भारतीय पायलट पकडल्याचा दावा केला, मात्र नंतर त्यांनी कोलांटोडी मारून एकच पायलट पकडल्याचं म्हटलंय। याशिवाय भारतीय विमान पाडल्याचा खोटा दावाही त्यांनी केलाय। भारताने पाकिस्तानचं F-16 विमान पाडले आणि त्याचे पुरावे आज पत्रकार परिषदेमध्ये समोर आणण्यात आले आहेत। सीमेवर पाकिस्तानकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय आणि त्याला भारताकडून सडेतोड उत्तर दिलं जातंय। आणि या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल ज्येष्ठ कायदेतज्ञ सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम जी जय महाराष्ट्र सोबत जोडले गेले आहेत। उज्ज्वल निकम सर, भारतीय सैन्य दलाने पुरावे सादर केले आहेत। पुलवामाच्या हल्ल्यानंतर इम्रान खाननी अशी दरपोक्ती केली होती की भारताने पुरावे सादर करावेत। हे घ्या पुरावे। काय होईल आता? कायदेतज्ञ म्हणून तुम्ही या घटनेकडे कसं बघताय? आशुतोष, आपण 2-3 बाबी या बाबतीत स्पष्ट केल्या पाहिजेत। पहिली बाब म्हणजे पहिल्यांदाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज जाहीर म्हणजे कालपासून त्यांनी यू टर्न घेऊन आपली भूमिका बदलली आणि त्यांनी शांततेचा घोष सुरू केला आणि आज आपल्या एका पायलटला आम्ही सोडून देऊ हे देखील त्यांनी जाहीर केलंय। हे असं अचानक का घडलं? यांच्यात परिवर्तन का झालं? कारण त्या अगोदरचं त्यांचं जे भाषण होतं, त्यांचं जे वक्तव्य होतं कि भारत ने अगर कोई हम पे हमला करने की कोशिश की तो ना सिर्फ हम मुकाबला करेंगे, रिटेलिएट करेंगे कि रिटेलिएट जरूर करेंगे, ही दरपोक्ती होती। ही दरपोक्ती कालचा आणि आजचा स्टँड बघितल्यानंतर पहिली बाब आपल्याला स्पष्ट होते की आपण पाकिस्तानच्या 80 किलोमीटर लाईन ऑफ कंट्रोलच्या आत जाऊन जे जैसे मोहम्मदचे प्रशिक्षण करण्याचे जे दहशतवादी जे कॅम्प्स होते ते आपण उद्ध्वस्त केले आणि हे आपण सर्व जगाला सांगून केलं। आणि याच्यामध्ये आपली ही कूटनीती इतकी यशस्वी झाली की संपूर्ण जग आपल्या या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं। उलट पक्षी चीनने देखील पाकिस्तानला बजावलं की तुम्ही या दहशतवाद्यांना पाठिंबा द्यायचं बंद करा। हे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे। आता दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे इम्रान खान यांनी आपली भूमिका कालपासून असं बदलण्याचं कारण का? त्याला कारण एकच आहे की इम्रान खान यांना कळून चुकलं की आंतरराष्ट्रीय समुदाय हा भारताबरोबर आहे, आपल्या बाजूने नाही। इव्हन चीन त्यांचा जिवलग मित्र तो देखील नाही। दहशतवाद्यांबद्दलचा त्यांना कोणी पाठिंबा देणार नाही। कारण असं आहे
की हा पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर जैश ए मोहम्मदचा मसूद अझहर याने उघडपणे कबूल केलं पाकिस्तानच्या भूमीवर आम्ही केला हल्ला, त्याची चित्रफिती त्याची दाखवण्यात आली. आणि हे इम्रान खानला नाकारणं कठीण होतं आंतरराष्ट्रीय समुदायापुढे. म्हणजेच काय की इम्रान खान यांना हे पाऊल उचलावं लागलं. कारण असं आहे की इम्रान खान यांना आंतरराष्ट्रीय समुदायापुढे दाखवायचंय आता की बाबा झालं ते ठीक आहे, पण आम्हाला शांतता हवी आहे. म्हणजे काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय समुदायाची सहानुभूती प्राप्त करून याचा केविलवाना प्रयत्न आहे. नंबर 2, आज आपल्या लष्करी अधिकाऱ्यांनी जे पुरावे धडधडीत दाखल केलेत त्याचा परिणाम काही होईल का, हा एक महत्वाचा भाग आहे. 26/11 आशुतोष तुम्हाला कल्पना असेल की आम्ही त्याच्या विरुद्ध पुरावे पाकिस्तानचे दिले. हो, डेव्हिड हेडलीची साक्ष घेतली. डेव्हिड हेडलीने सांगितलं की पाकिस्तानच्या आर्मीचे कोण अधिकारी याच्यात सहभागी आहेत, तसं ईमेल करस्पॉन्ड दिलं. पाकिस्तान आजही त्याच्यावर कारवाई करत नाही. इतकंच काय, हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करून देखील हाफिज सईद पाकिस्तानच्या भूमीवरून आजही भारताच्या विरुद्ध, काश्मीरच्या विरुद्ध जिहादची घोषणा देतोय. बर, तेथील अशिक्षित तरुणांची माथी भडकावतोय आणि त्याच्यामुळे सुसाईड बॉम्बर्स होतात. आणि म्हणून हा जो पुरावा आहे हा आम्हाला आंतरराष्ट्रीय समुदायापुढे दाखवावा लागेल. आणि म्हणून आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही जी भूमिका घेतली त्याच्यामुळे आपल्याला फार आनंदाने हुरळून जाण्याचं कारण नाही. काही आपल्या एसी चेंबरमध्ये बसून सांगतात पाकिस्तान हरलं नाही. पाकिस्तान हे लबाड लांडग्याचं ढोंग करत आहे. आणि म्हणून पाकिस्तानने ही जी भूमिका घेतली त्याच्यापासून आपण सावधगिरीने आपल्याला एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय समुदायापुढे सांगावं लागेल की पाकिस्तानला जर खरोखर शांतता हवी असेल तर त्यांनी त्यांच्या भूमीवरील हे दहशतवाद्यांचे तळ थांबवले पाहिजे. तेथून कुठल्याही अतिरेकी कारवाई होणार नाही याची खात्री केली पाहिजे. 26/11 जे दहशतवादी यांनी कट केले त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली. पण आजचा हा पुरावा हा आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. मी आमच्या लष्करी अधिकाऱ्यांचं अभिनंदन करेल, सरकारचं अभिनंदन करेल की सरकारने देखील चांगल्या रीतीने योग्य पाऊल उचललंय. पण यापुढचे देखील सरकारला खबरदारी घ्यावी लागणार आहे. नक्कीच. आम्हाला विजय मिळाला म्हणजे आम्ही आनंदाने हुरळून जाण्याचं कारण नाही. म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायाला आपल्याबरोबर ठेवलं पाहिजे. नंबर 2, पाकिस्तानच्या इम्रान खानने ही जी भूमिका युटर्न बदलली कारण आंतरराष्ट्रीय समुदायाची सहानुभूती प्राप्त करून घ्यायची आहे. नंबर 3, युद्धामुळे ते हरला, इम्रान खान घाबरले असं आपल्याला त्या गर्भीतेच्यात आपल्याला राहायची जरूर नाहीये. आपली पुढची पावलं अत्यंत सावधगिरी आणि कूटनीती चांगल्या प्रकारे असली पाहिजे. सर, एक मोठी माहिती हाताशी येते की बालाकोटमध्ये जिथे हल्ला केला भारतीय लष्कराने, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक केला, त्या ठिकाणी 250 ते 300 दहशतवादी होते. फिदाईन पद्धतीचं प्रशिक्षण ते घेत होते आणि 35 ते 40 दहशतवादी पुन्हा भारतामध्ये घुसण्याच्या तयारीत होते असे इंटेलिजन्स मिळाले होते आणि म्हणून त्या ठिकाणी हल्ला केला. तुम्ही 26/11चं उदाहरण दिलं, त्यावेळेस देखील असे अलर्ट आले होते. पण त्यावेळेस आपण काही अशी प्रिएम्प्टिव्ह कारवाई नाही केली. पण यावेळेच्या कारवाईला हे फार महत्व आहे. तुम्ही म्हणता की पुरावे देऊनही पाकिस्तान वारंवार त्यावर पुढे कारवाई होत नाही. पण मग अशा प्रकारे पुरावे देण्याने काही दडपण तर निश्चित येतं ना सर? निश्चितपणे आशुतोषजी की पुरावे असे दिल्याने पाकिस्तानमध्ये आजही काही फरक पडत नाही. पण एक गोष्ट एक चांगली झाली म्हणजे कारगिलच्या वेळेला देखील आपण हे पुरावे दिले होते. पाकिस्तानच्या पंतप्रधान त्यावेळेचे नवाज शरीफना परवेज मुशर्रफ यांनी पूर्ण अंधारात ठेवून, म्हणजे नवाज शरीफ इकडे आले असताना आणि परवेज आपल्याशी चर्चा करत असताना तिकडे कारगिलवरती त्यांची चढाई सुरू होती. कारगिलवरती झाल्याचा हल्ला झाल्यानंतर देखील आपण लाईन ऑफ कंट्रोल ओलांडली नाही. आपण जर बघितलं तर पाकिस्तान आणि भारताची सरहद्द जी लाईन ऑफ कंट्रोल आहे ही जवळ 887 किलोमीटर आहे. आणि ही लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे आंतरराष्ट्रीय ही नियंत्रण रेषा नाही. पहिलं ज्या वेळेला भारत पाकिस्तानचं 1971ला युद्ध झालं त्यावेळेला तहामध्ये ठरलं की ही आमची बाउंड्री, तुमची ती बाउंड्री, आणि त्याला लाईन ऑफ कंट्रोल असं म्हटलंय. 1971 नंतर पहिल्या प्रथम आपण ही लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस केलेली आहे. आता ह्या पुराव्याचा पाकिस्तानवरती निश्चित दडपण येणार. आपण एक दुसरी महत्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे की इम्रान खान यांनी कुठेही आजपर्यंत नाकारलं नाही, पाकिस्तान सरकारने नाकारलं नाही की भारताने जो काही हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये हे कोणी म्हणजे लष्कर तोयबा असतील किंवा मौलाना मसूद अझहरचे लोक असतील
यापैकी कोणी अतिरेकी मेलेत किंवा नाही या संदर्भात त्यांनी कुठेही काही भाष्य केलं नाही. त्यांचं चुप बसणं, गुपचूप बसणं, शांतता वेळणं नक्कीच. ही गोष्ट पुरावे. नक्कीच पण सर. आपण म्हणतो तो एक बाब नक्की आहे की आम्ही जे पुरावे दिलेले आहेत या पुराव्याचा आंतरराष्ट्रीय समुदायाने ऍक्सेप्ट केलेला आहे आणि म्हणून आपले जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितजी डोभाल यांनी अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेटला ही सगळी माहिती दिलेली आहे. त्याबरोबर रशिया, चीनला आपण विश्वासात घेतलेला आहे आणि म्हणून फ्रान्सने देखील सर्वात प्रथम पाकिस्तानला कडक इशारा दिलाय की तुम्ही तुमच्या भूमीवरील दहशतवाद्यांना देणारी रसद ही पूर्णपणे थांबवली पाहिजे. अगदी बरोबर सर. आज हे लष्करी अधिकाऱ्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यातले इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण थोडक्यात ऐकूया. देखिए, हमारा लड़ाई जो है काउंटर टेररिज्म, हमारा लड़ाई जो है टेररिज्म के साथ है. तो जब तक पाकिस्तान जो है इसको इस तरह से सपोर्ट करता रहेगा, हम उनके जितने भी टेररिस्ट कैंप और जितने भी उसके ट्रेनिंग एरियाज हैं उनको हम टारगेट करने के लिए तैयार हैं. तो हालांकि 14 फरवरी के बाद सीज फायर वायलेशंस काफी बढ़ गई है और पिछले 2 दिनों में कम से कम 35 सीज फायर वायलेशंस हुए हैं. लेकिन हम जो है उसका हूबहू उसी प्रकार से उसका जवाब दे रहे हैं. अतिशय महत्वाची घटना, ऐतिहासिक अशी प्रेस कॉन्फरन्स म्हणावी लागेल. आपण एकदा येऊया परत महाराष्ट्रामध्ये. आपल्यासोबत उज्ज्वल निकमजी पण आहेत. सर, सर्वोच्च बलिदान दिले महाराष्ट्राच्या सुपुत्राने. जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये कोसळलेल्या हेलिकॉप्टरमध्ये 2 वैमानिकांसह 6 जवान शहीद झाले आणि या घटनेत नाशिकचे पायलट स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे हे देखील शहीद झाले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी विजेता, 2 वर्षाची मुलगी, आई, वडील आणि धाकटा भाऊ असं कुटुंब आहे. नाशिकच्या डीजीपी नगर जवळच्या बँक ऑफ इंडिया कॉलनीत त्यांचे आईवडील राहतात. नोकरीच्या निमित्ताने ते लखनौमध्ये पत्नी आणि मुलीसोबत राहत होते. निनाद सध्या त्यांचं पोस्टिंग श्रीनगरला होतं. 4 दिवसापूर्वी, अवघ्या 4 दिवसापूर्वी त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. नाशकामध्ये जेव्हा ही बातमी पसरली तेव्हा संपूर्ण त्या परिसरातल्या नागरिकांना दुःख अनावर झालंय. आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे तिथे आहेत. त्यांच्याकडून पण आपण जाणून घेणार आहोत काय प्रतिक्रिया येत आहेत ते ऐकूया. Was a part of my life. He was my life. He is my life, and he will always be my life. So that's about it. आज हमारे घर से गया है, कल किसी और के घर से गया था, कल किसी और के घर से जाएगा. मगर मेरी एक रिक्वेस्ट है, फेसबुक वॉरियर्स, प्लीज फेसबुक की वॉर लड़ना, सोशल मीडिया का बंद कर दो. इससे कुछ नहीं आना. अगर इतना जोश है तो जाओ, जाके फौज ज्वाइन करो और करके देखो कि कैसा लगता है. ये छोटी छोटी बातों में टिच 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 करना इज नॉट फीजिबल, फर्स्ट ऑफ ऑल. सेकेंड ऑफ ऑल, वी डू नॉट वांट वॉर. आपको नहीं पता कि वॉर में क्या नुकसान होता है. व्हाट आर द डैमेजेस ऑफ वॉर. वी डू नॉट वांट वॉर. नो अदर निनाद शुड गो. शहीद निनादच्या पत्नीची प्रतिक्रिया होती. आमच्या कुटुंबाचा आधार गेला अशी प्रतिक्रिया त्याच्या आईवडिलांनी दिली. निनादनं आपल्या सेवेत असताना आमचं आणि देशाचं नाव मोठं केलंय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अशी भावना निनादच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. एअरफोर्सच्या नोकरीमुळे निनाद यांची कायमच देशाच्या वेगवेगळ्या सैनिकी तळांवर नेमणूक असायची. काही वर्ष गुवाहाटी इथल्या एअरफोर्समध्ये नोकरी केल्यानंतर जानेवारी महिन्यात त्यांची श्रीनगरला बदली झाली होती. श्रीनगरला जॉईन होण्यापूर्वी ते आईवडिलांना भेटायला नाशिकमध्ये आले होते. निनाद यांचं पार्थिव आज मध्यरात्री किंवा शुक्रवारी सकाळच्या सुमारास नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे आणि शुक्रवारी निनाद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मोठा प्रसंग तो ओढवलेलाच आहे, पण मला अभिमान पण आहे की मी त्याची आई आहे, की त्याने मला आई होण्याचं भाग्य दिलं आणि वीरपुत्राची आई मी झालेली आहे. दुःख तर आहेच मला, कारण त्याच्यानंतर आता माझ्यावर जबाबदारी आहे, आमच्यावर माझ्या सुनेची आहे, नातीची आहे. ते आम्ही सर्व पार पाडूच, तो काही प्रश्न नाही आहे. पण तो आम्हाला सगळ्यांना अर्ध्यात सोडून गेला. अजून तो राहिला असता तर अजून देशासाठी त्याने काम केलं असतं. आणि त्याला पहिल्यापासून
ही महत्त्वाची वाटत होती, देशासाठी काही करावं. 5वी पासूनच तो भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण झालं त्याचं. त्याच्यानंतर औरंगाबादला झालं. ते त्याने पहिल्यापासून ठरवून ठेवलं होतं की मला व्हायचं आहे तर एअरफोर्समध्ये पायलटच व्हायचं आहे, नाही तर मी काहीच करणार नाही. आणि त्याने त्याच्या जिद्दीने, त्याच्या मेहनतीने त्याने ते कंप्लीट केलं. आता एकदा फौज आहे, मिलिटरी आहे म्हटल्यावर हे प्रसंग प्रत्येकावर येऊ शकतात. आम्ही इतके वर्ष ते सहन केलं टेन्शन, की आता हा कुठे आहे, काय करतोय. पण त्याने आम्हाला कधीही जाणवू दिलं नाही की तो किती टेन्शनमध्ये आहे किंवा तो काय काम करतो आहे, त्याच्यामागे काय आहे. काही नाही, ठीक आहे, मी मजेत आहे. काय करतोय, नाही नाही, ठीक आहे, मजेत आहे, एवढंच त्याचा फोन असायचा. त्याने त्याच्या कामाबद्दल कधीही सांगितलं नाही आणि तो खूप सिन्सिअरली काम करायचा. निनादची आई होती, त्यांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकलीत. याआधी आम्ही प्रतिक्रिया दाखवली निनादच्या पत्नीची, विजेताची. उज्ज्वल निकम सर, मी तुमच्याकडे येतोय. हे फेसबुकवर वार करू नका, आपल्याला युद्ध नको आहे, अशी प्रतिक्रिया निनादच्या पत्नीने दिली. आज आपण बघतोय की सोशल मीडियामध्ये घरात बसून, एसी चेंबरमध्ये बसून प्रतिक्रिया देणाऱ्यांची संख्या वाढतीये. प्रत्यक्ष ज्याचा घरचा माणूस गेलाय त्यांची प्रतिक्रिया वेगळी असते. हे युद्ध कोणालाच नको आहे, पण आपण बघतोय की गेल्या 48 तासांपासून मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये थोडं युद्धाचं सावट दिसतंय. जिकडे तिकडे सिक्युरिटी फोर्सेस दिसत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी मार्च परेड केली जाते. काय तुमचं आकलन आहे सर या परिस्थितीमध्ये? तुम्ही या आपल्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना काय सांगाल आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचं आकलन तुम्ही कसं कराल? आशुतोष, निनादच्या पत्नींनी अतिशय समर्पक शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली. त्यांनी सांगितलंय की युद्ध ही परिस्थितीच वेगळी निर्माण करत असते आणि कोणालाही, आम्हालाही, आपल्याही देशाला युद्ध नको होतं. पाकिस्तानने ज्या दहशतवादी कारवाया सुरू ठेवल्या, आमचे अनेक लष्करी जवान यामध्ये ठार करण्यात आले आणि म्हणून नाईलाजास्तव भारताला हा निर्णय घ्यावा लागला. आणि भारताने पाकिस्तानमध्ये घुसून जैश ए मोहम्मदच्या ट्रेनिंग कॅम्प्सना उद्ध्वस्त केलं. परंतु त्याचा आनंद या निश्चित प्रत्येक भारतीयाला तर झालाच, परंतु पाकिस्तानला पूर्ण बेचिराग करा असे म्हणणारे फेसबुक वॉरियर्स, व्हॉट्सअप वॉरियर्स, आपल्या खरी खोलीत बसून गप्पा मारायला भरपूर त्यांना आवडतं. परंतु जो लष्कराचा आमचा जवान रणांगणावर लढत असतो, त्यांच्या कुटुंबियावरती तो धारार्थी पावल्यानंतर काय परिस्थिती उद्भवते, आज आम्ही त्यांच्याबद्दल सहानुभूती फक्त या क्षणी व्यक्त करतो. पण भविष्यात त्यांना आयुष्य एकांकी काढायचं असतं आणि त्यावेळेला त्यांची बाजू घ्यायला कोणीही नसतं. हे दुःख आज निनादच्या पत्नीने व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणून अशा वेळेला देखील राजकीय शक्तींनी देखील या अशा प्रसंगाचं राजकीय भांडवल करता कामा नये, नंबर 1. नंबर 2, अशा रीतीने सरकारनेही अतिशय जबाबदारीने वागितलं पाहिजे. आज इम्रान खान यांची ही जी भूमिका आहे, खरं म्हणजे इम्रान खानला हे असं बोलण्यास पाकिस्तानच्या लष्कराने परवानगी दिली कशी, हा एक वादाचा मुद्दा होईल. बरं, कारण पाकिस्तानचं लष्कर असं आहे की ते कधी लोकनियुक्त सरकारला काम करू देत नाही. असं असताना देखील आज इम्रान खान बोललेत, ही बाब विशेष महत्वाची आहे. आणि म्हणून आपण देखील खरोखर पाकिस्तानला दहशतवादात निपटायचं आहे का, संपवायचं आहे का, का त्यांचे थोतांड आहे, याची खात्री करून घेण्याकरता आपल्याला देखील एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही देखील शांततेचे कैवारी आहोत. भारताला नेहमी शांतता हवी असते. आणि म्हणून इम्रान खानला प्रतिसाद देऊन, इम्रान खानला प्रतिसाद देताना आंतरराष्ट्रीय समुदायाला हे देखील सांगितलं पाहिजे की यापुढच्या भविष्य काळात तुम्ही पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरून भारताच्या विरुद्ध दहशतवादी कारवाया सुरू केल्या, तर यापेक्षाही आम्ही मोठ्या गनिमी कावा करू शकतो. भारतीय लष्कराची ती ताकद आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायाच्या समोर पाकिस्तानला खडसावून सांगणं, आंतरराष्ट्रीय समुदायाचं मत आपल्या बाजूने घेणं, आणि पाकिस्तानने तसं ऐकलं नाही तर त्यांच्यावरती कठोर सँक्शन्स, निर्बंध घालणं आणि आंतरराष्ट्रीय दबाव देखील आणण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्ही हे जिंकलं, आंतरराष्ट्रीय समुदाय आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून थोडंसं आम्हाला आज संयम हा बाळगायला हवा. आमचा एक जवान जेव्हा धारार्थी पडतो, एक लष्करी अधिकारी जेव्हा धारार्थी पडतो, तेव्हा त्या कुटुंबाचं नाही तर या देशाचं अपरिमित नुकसान होतं. नक्कीच सर. परंतु हे आमचे वॉरियर्स
फेसबुक वॉरियर्स, व्हॉट्सअप वॉरियर्स हे फक्त यांना सर आवडण्याची गप्पा गरज आहे. मारतात. यांना सर खरंच भविष्यकाळात आवडण्याची त्या गरज आहे. कुटुंबाची चौकशी करायला एक जण पुढे धजावणार नाही, हे सत्य आहे. नक्कीच सर. सर, जय महाराष्ट्राची तुम्ही बोललात, धन्यवाद. अभिनंदन. वर्तमान काही तासातच भारताच्या भूमीवर येणार आहेत. वाघा बॉर्डरवर हा भारताचा वाघ परत येणार आहे. जय महाराष्ट्राचं थेट वृत्तांकन करणार आहे. पण आता वेळ झाली आहे बातमी आणि बरंच काहीच्या विशेष कार्यक्रमात इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.